नमस्कार सर्व प्रशिक्षणार्थींना. आज मी नाशिक या ठिकाणी आहे, गोदावरीच्या तीरावरती आहे. या ठिकाणी मी उभारलो. या ठिकाणी सुंदर असं गोदावरी काठ आहे. याच ठिकाणावरून आपण उद्याच्याला या गोदावरीच्या तीरावरती आपण स्नान करणार आहोत. ठरल्याप्रमाणे उद्याच्याला सकाळी ठीक 9 वाजता स्वामी जनार्दन मंदिर इथून आपण निघणार आहोत आणि पायी चालत या गोदावरीच्या काठावरती आल्यानंतर इथून नतमस्तक नमस्कार करून पुन्हा आपण आंदोलनस्थळी पोहोचणार आहोत. आपल्या सर्वांची राहण्याची व्यवस्था लक्ष्मीनारायण जे मठ आहे त्या ठिकाणी मोठा हॉल आहे आणि त्या ठिकाणी 2 लेडीज आणि जेंट्ससाठी सेपरेट हॉल घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी गाडगे महाराज धर्मशाळा आहे, याही ठिकाणी आपण राहण्याची व्यवस्था करतो आहे. त्याचबरोबर आता ज्या अनेक ठिकाणं आहेत जे ठिकाणी आपण राहण्याची व्यवस्था करतो आहे त्या ठिकाणचे लोकेशन आपण या ठिकाणी पाठवतो आहे. आचारसंहिता पडलेली आहे किंवा आचारसंहितेमुळं आपला आंदोलन कॅन्सल होईल असं काही नाही. आचारसंहिता अजून डिक्लेरेशन झालेली नाही आहे. औपचारिकता त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, पण आपण अल्टिमेट दिलेलं आहे. आपल्याला लिगली परवानगी पण प्राप्त झालेली आहे आणि त्या पद्धतीचं आपण या ठिकाणी नियोजन करतो आहे. आपण उद्या सकाळी न चुकता 9 वाजता नाशिक या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं सर्व प्रशिक्षणार्थींनी उपस्थित राहावं एवढ्या माध्यमातून विनंती करतो. आपल्या मनामध्ये जी शंका आहे की आपलं आंदोलन आचारसंहितेमुळे आचारसंहिता लागणार आहे किंवा काय हे न पाहता महानगरपालिकेची निवडणूक आपण ज्या हद्दीमध्ये आंदोलन करतो ते महानगरपालिका आहे आणि या ठिकाणी ते आचारसंहिता लागू याचा काहीच संबंध येत नाही. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग व्हावं अशी माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. मी आलो आहे, तुम्ही पण उद्याच्याला याल अशी अपेक्षा करतो. थांबतो. धन्यवाद. जय बागलाण.